थोडक्यात मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल नंबर 1 to 9 साठी त्यांचं करिअर, हेल्थ आणि रिलेशनशिप बद्दल. खूप महत्वाचे प्रश्न आहे. आपण क्रमाने घेऊया. हो, हो. काय अगोदर करिअर घेऊ की हेल्थ घेऊ? तुमच्या हिशोबाने. बरं बरं. अ, एक मुलांका व्यक्ती ज्यांच्या आहे त्यांचं आरोग्य उत्तम राहील. हं, हं. त्यांनी जर रागावर नियंत्रण ठेवलं तर. कारण जसं आपण अगोदरही बोललो की एक हा मुलांक आहे. हं, हं. आत्मविश्वास असतो. अति आत्मविश्वास झाला तर तो चुकतो. बरोबर. किंवा मी बरोबर हे ठीक आहे. पण जेव्हा ते मीच बरोबर असं येतं, हां, हां, हां. तेव्हा माणसाचा राग वाढतो. राग वाढला की मन विचलित होतं. त्याच्यामुळे मानसिक तणाव आणि त्याचा नंतर आजार. बरोबर. म्हणजे एक मुलांक असलेल्या व्यक्तीला जर आरोग्य सांभाळायचं असेल, तर त्याने बेसिक एवढा नियम पाळला, तर या 2026 मध्ये त्यांचं सर्वसाधारण आरोग्य उत्तम राहील. सर्दी खोकला सगळ्यांना लागू असतो. हो, पण ते आहे. सर्वसाधारण आरोग्य यांचं सकारात्मक राहील. हं, हं. करिअरच्या दृष्टीने जेव्हा आपण एक मुलांकासाठी विचार करतो तेव्हा अत्यंत सकारात्मक राहील. तुम्ही तुमचं आरोग्य सांभाळा. तुमचं करिअर ब्राईट आहे. कारण तुमचंच वर्ष आहे. राजाचं वर्ष आहे. हो. राजा देणारा आहे. तो स्वतःचं करिअर समृद्ध करत असताना स्वतःसोबत 4 माणसाचं करिअर समृद्ध करत असतो. हो. आणि करिअर समृद्ध झालं की पैसा येतो. बरोबर. म्हणजे आरोग्य, हेल्थ, वेल्थ, करिअर सर्व दृष्टीने एक मुलांकासाठी काळ सकारात्मक आहे. फक्त त्यांनी बेसिक नियम पाळावे आणि सुरुवातीलाच आपण जे एक मुलांकासाठी उपाय दिला त्या उपायांचा अवलंब करावा. जास्तीत जास्त उपाय करावे. हे जे आज मी उपाय सांगितलेत ना, ते असे सांगितले की कोणत्याही व्यक्तीने आपापल्या घरात केले. ते करण्यासाठी तुम्हाला काहीच लागणार नाहीये, पैसे लागणार नाहीये. हो, तेवढं आहे. काही मिनिटं लागणार आहेत. ते तुम्ही अवलंबले तर तुमचं भविष्य चांगलं होऊ शकतं. कारण हे आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. तर ते करावं. एकसाठी सकारात्मकता आहे. त्यांचं रिलेशनशिप. रिलेशनशिप. आता रिलेशनशिपमध्ये कसं होतं ना, की रिलेशनशिपमध्ये मीच बरोबर ही भाषा चालत नाही. हो. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये इथे प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणून एक मुलांक असणाऱ्या व्यक्तीने कायम आठवावं की आपला मुलांक 1 आहे. या वर्षाचा राजा रवी आहे. हं, हं. तर त्यांनी थोडंसं जोडीदाराच्या बाजूने विचार करून निर्णय घ्यावा. ओके. ती गरज आहे. कारण की बघा तुमचं कुटुंब चांगलं असेल, रिलेशनशिप चांगली असेल, तर तुम्ही बाहेर कर्तृत्व गाजवू शकतात. बरोबर. घरात जर वाद असेल तर बाहेर तुम्हाला सुख समृद्धी नाही लाभू शकत. तर मुलांक 1 असणाऱ्या व्यक्तीने या बाबतीत लक्ष द्यावं. नक्कीच. मुलांक 2 बाबतीत. मुलांक 2 आरोग्य या दृष्टीने विचार केला तर इथे पुन्हा तोच प्रश्न आला 202 हं, हं. म्हणजे भावना आणि भावना आणि भावना. हं. भावनेच्या पलीकडे जाऊन यांनी बुद्धीने विचार करणं गरजेचं आहे. मन चंगा तो कसोटी में गंगा. हो. म्हणजे जेव्हा तुमचं मन उत्तम असेल तेव्हा तुमचं आरोग्य उत्तम असतं. हं, हं. इथे सुद्धा मनावरच आजार किंवा हेल्थ डिपेंड आहे. तर मुलांक 2 असणाऱ्या व्यक्तीने आनंदी राहावं. आनंद घेता आला पाहिजे आयुष्यात. सगळं असतं तुमच्याकडे किंवा नसतं किंवा अर्धी भाकर खाऊनही माणूस सुखात राहू शकतो. आनंद घेण्याचं स्किल तुम्ही स्वतःमध्ये डेव्हलप करा. संवेदनशील आहेच. मुलांक 2 असलेली व्यक्ती अत्यंत संवेदनशील आहे, प्रेमळ आहे. फक्त यांनी समोरच्यांकडनं अपेक्षा करू नये. कारण अपेक्षा केली की अपेक्षाभंग होतो, मग त्याचे यांना दुःख होतं आणि त्यामुळे ह्यांच्या आजारी पडण्याची शक्यता वाढते. हं, हं, हं. त्याबाबत त्यांनी सजग राहावं. हेल्थ त्यांची उत्तम आहे, वेल्थ उत्तमच असणार आहे. राजाचा वर्ष आहे, राजा हा त्यांना देणारच आहे. कारण की 2 मुलांक म्हणजे चंद्राचं. हो. त्यामुळे हेल्थ उत्तम असेल, वेल्थ उत्तम असेल, करिअर ब्राईट असेल. हं. मग तुमचं क्षेत्र जर सायकोलॉजीशी संबंधित असेल, मेडिकलशी संबंधित असेल, इंजिनिअरिंग असाल, डॉक्टरी असाल किंवा एक विवाह संस्था तुमची असेल, तर या वर्षात प्रचंड प्रगती होणार आहे. त्यामुळे 2 मुलांकासाठी या सर्व दृष्टीने प्रेमविवाहाचे योग आहेत. 2 नंबरवाल्यांना. आयोजित विवाहाचेही योग आहे आणि प्रेमविवाहाचेही योग आहे आणि विशेषतः जून जुलै या काळात ते योग अधिक प्रबळ होणार आहेत. ओके. त्यामुळे 2 मुलांकासाठी वर्ष चांगलं आहे. त्यांचं रिलेशनशिप कसं आहे? ते जे सुरुवातीला सांगितलं इमोशन इथेही आले. हं, हं.
आणि अति भावनात्मक रिलेशनशिप विनाकारण बिघडते. अति अपेक्षा तयार होतात आणि सतत इमोशनली जर तुम्ही समोरच्याला शी बोलत राहिलात तर कुठेतरी प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे यांनी थोडं सौम्यतेने राहावं. संवेदनशीलता ठीक आहे, प्रेम ठीक आहे, परंतु थोडं बुद्धीने देखील कार्य करावं, मग त्यांचे रिलेशन चांगले राहतील. ओके. मुलांक 3 बद्दल? मुलांक 3 साठी करिअरच्या दृष्टीने अतिशय ब्राईट आहे. कारण गुरुचा अंक आहे. मग शैक्षणिक दृष्ट्या किंवा नवीन ज्ञान अर्जित करण्याच्या दृष्टीने मुलांक 3 असणारे व्यक्ती भाग्यवर्धक ठरतील. विद्यार्थी असतील, नवीन शिक्षण किंवा जे यापूर्वी कोणी तुम्ही अभ्यास केला नाही, तुम्ही इव्हन जॉबला असेल आणि तुम्ही नवीन काही यावर्षी शिकणार असाल, तर आत्ताचं घेतलेलं शिक्षण तुम्हाला दीर्घकाळ उपयुक्त ठरेल आणि त्यातून मुलांक 3ची प्रगती होईल. आरोग्य चांगलं असेल, करिअर चांगलं असेल, त्यामुळे कुटुंबात आनंदी आनंद असेल. फक्त त्यांनी साधारणपणे वर्षाच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी आणि मार्च हे जे महिने आहे, त्या महिन्यात घरात विसंवाद होऊ नये याकडे लक्ष द्यावं. थोडं कुटुंबाला वेळ द्यावा, म्हणजे त्यांचं कौटुंबिक आयुष्य देखील उत्तम राहील. प्रेम विवाहाचे आणि आयोजित विवाहाचे योग आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबरचा काळ त्यासाठी उपयुक्त राहील. ओके. मुलांक 4 बाबतीत? मुलांक 4 साठी थोडं संघर्षाचं आहे. आरोग्य, तुम्ही जेव्हा अति हार्डवर्क करता तेव्हा कुठेतरी विश्रांती घेणं देखील गरजेचं आहे. मुलांक 4 व्यक्तीला करिअरमध्ये संघर्ष असल्यामुळे त्या हार्डवर्क वाढवतील आणि हार्डवर्क वाढवल्यामुळे करिअरमध्ये संघर्ष वाढेल. त्यामुळे मुलांक 4च्या व्यक्तीने थोडी विश्रांती घ्यावी, थोडं शांततेने कार्य करावं. 2026 नाही तर 27 मध्ये पुन्हा तुमची खूप प्रगती होणार आहे. या वर्षात प्रगती आहेच, फक्त ती लगेच दिसून पडणार नाही. त्यामुळे मुलांक 3च्या व्यक्तींनी शांतपणे, सौम्यपणे कार्य करावं, थोडी स्वतःची विश्रांती घ्यावी. कौटुंबिक आघाडीवर विसंवाद होण्याची शक्यता बऱ्यापैकी जास्त आहे. त्यामुळे कौटुंबिक नाती सांभाळावी, गरज पडली तर नमतं घ्यावं आणि घरात शांतता असल्यामुळे मग तुमची प्रगती घडून येईल. मुलांक 5 बाबतीत? मुलांक 5 साठी 2026 चांगलं आहे. आरोग्य तर उत्तम असेलच. हे लोक व्यापारात विशेष यश मिळवू शकतात. एखादा नवीन व्यापार करण्याचं जर तुमचं नियोजन असेल तर तुम्ही लगेचच ते कार्य सुरू करावं. मीडिया सेक्टरमध्ये उत्तम कार्य करू शकतील, मार्केटिंगमध्ये करतील, मॅनेजमेंटमध्ये करतील. असे अनेक सेक्टर मुलांक 5 साठी सकारात्मक राहतील. कौटुंबिक दृष्ट्या किंवा रिलेशनशिपमध्ये जर आपण विचार केला तर बुधप्रधान व्यक्ती ह्या बोलण्यात हुशारच असतात. म्हणजे 4-6 लोक उभे आहेत, त्यांच्यात जर एक व्यक्ती सातत्याने बोलत असेल तर तो बुधप्रधान असतो. त्यामुळे हे रिलेशनशिपमध्येही छान असतील. फक्त त्यांनी घरात बोलताना थोडंसं जोडीदारालाही बोलू द्यावं, थोडंसं ऐकण्याची कला वाढवावी. मग त्यांची रिलेशनशिपही चांगली राहील, आरोग्य उत्तम राहील. छोटे मोठे आजार मानवी शरीराला लागू असतात, पण वाईज और अदरवाईज सर्वसाधारण काळ उत्तम आहे. वाहन चालवताना थोडी काळजी घ्यावी. ओके. मुलांक 6 बाबतीत? मुलांक 6 शुक्राचा अंक आहे. रवी आणि शुक्र यांचं नातं सम आहे. त्यामुळे शुक्रप्रधान व्यक्तींना काय होतं ना, त्यांची एखादी इच्छा पूर्ण झाली नाही की त्यांना आजार येतो. आणि नेमकं 2026 मध्ये अगोदर चंद्र येतोय, मग शून्य, मग पुन्हा चंद्र आणि मग शुक्र. मग यांचं कसं होईल ना की यांच्या मनात इच्छा झाली की मला एक मोबाईल घ्यायचा आहे आणि तो मोबाईल नाही मिळाला की यांची हेल्थ डाऊन व्हायला सुरुवात होईल. ओके. त्यामुळे यांनी थोडं डिझायरवर कंट्रोल करावं. बरोबर. त्यामुळे मग यांची हेल्थ सकारात्मक राहील, करिअर ब्राईट आहे. विविध मेकअपची साधनं, गारमेंट्स, ब्रँडेड वस्तू या कोणत्याही व्यवसायात हे लोक असतील तर उत्तम यश काढतील, प्रगती करतील. कौटुंबिक सौख्य या लोकांना उत्तम असेल. फक्त रवीचं वर्ष असल्यामुळे कुठेतरी इगोइझम येऊ देऊ नका. हे तर सगळ्यांनाच लागू आहे कारण वर्ष रवीचं आहे. मग तेवढा एक नियम पाळा. तर शुक्र म्हणजे शुक्रासाठी किंवा मुलांक 6 असलेल्या व्यक्तींसाठी हे सगळे सेक्टर सकारात्मक राहतील.
विवाह जुळून येण्याचे योग यांचे साधारणपणे मार्च एप्रिल महिन्यात निर्माण होतील आणि त्या काळात उत्तम जोडीदार त्यांना लाभू शकतो. ओके, ओके. मुलांक 7 बाबतीत? मुलांक 7च्या बाबतीत सकारात्मक आहेत. जसं आपण सुरुवातीलाही बोललो, थोडासा संघर्ष आहे. त्या संघर्षाचे उपाय आपण त्यांना तेव्हा दिलेलेच आहे. हो, हो. करिअरमध्ये हे लोक यशस्वी होतील, कारण यांची कार्य करण्याची पद्धतच थोडी वेगळी असते. हे तटस्थ भावाने कार्य करतात. म्हणजे बघा, एखादा शुक्रप्रधान व्यक्ती असेल, त्याने एखादा व्यवसाय सुरू केला की तो पहिला मुद्दा विचार करतो की मला किती टक्के नफा मिळेल, हं, हं. मग ते किती रुपये येतील, मग मी त्यातून काय काय खरेदी करेल. ते त्याचा नैसर्गिक भाव आहे. आणि केतू प्रधान व्यक्ती आहे ना, तो पहिले विचार करेल मी काय काय प्रोडक्ट आणायचे, ते उत्तमोत्तम कसे येतील, म्हणजे गिराईक कसे समाधान होतील, हा त्यांचा भाव असतो. किंवा सर्व्हिस बिझनेसमध्ये असेल तर मी उत्तम सर्व्हिस कशी देईल. त्यामुळे त्यांचा तटस्थ भावाने बिझनेस असल्यामुळे तो सक्सेस जाईल. बरोबर. त्याच भावाने त्यांनी करावं, सुरुवातीला दिलेले उपाय करावे. आरोग्याचे काही प्रश्न यांच्या आयुष्यात निर्माण होऊ शकतात. हॉस्पिटलचा खर्च देखील यांना यावर्षी लागू आहे. मात्र जर तुम्ही योग्य पद्धतीने साधना केली, योग केले, आसनं केली, तर आरोग्य उत्तम राहू शकतं. आणि ज्यांना ज्यांना आरोग्याचे प्रश्न प्रत्येकाला असतातच. बरोबर. तर ओम गृहिणी सूर्याय नमः हा सूर्याचा मंत्र आहे. सूर्याला अर्धे आहे. आदित्य हृदय स्तोत्र आहे. या 3 पैकी कोणताही उपाय तुम्ही केला तर तुमचं आरोग्य हे उत्तम राहतं. हं, हं. म्हणजे आरोग्यासाठी सूर्याचे मंत्र, वैवाहिक सुखासाठी शुक्राचा मंत्र ओम शुक्राय नमः, हं. सोपं आहे. गुरुचा मंत्र ओम गुरुवे नमः. मंत्र जाप हा तुम्हाला थेट प्रभाव देतो. हं. उपायांच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा दान, कारण दान म्हणजे दिल्याने वाढून मिळतं. दिल्याने आपलं कधीच कमी होत नाही. दान आणि मंत्र जाप हे थेट प्रभाव देणारे उपाय आहे. म्हणजे रत्न वगैरे पेक्षा हे जे उपाय आहे ते कमी खर्चाचे किंवा विना खर्चाचे आणि थेट उपाय देणारे. रत्न तुम्ही घाला, तुमच्या हौशेने घाला, तुमच्या पत्रिकेला मॅच होत असेल तर घाला. पण खरे उपाय जर कोणते असतील तर ते दान आणि मंत्र. त्या पद्धतीने कार्यरत राहू, आरोग्य उत्तम मग त्यातून करता येईल. त्यांच्या रिलेशनशिप बाबतीत? 7 मुलांकासाठी जेव्हा आपण रिलेशनशिप किंवा कौटुंबिक सौख्य किंवा कुटुंबातील वातावरण या दृष्टीने पाहतो, तर बऱ्यापैकी सकारात्मक वातावरण राहील. संध्याकाळी घरी जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. काय घेऊन जायला पाहिजे? काहीही न्या. म्हणजे मधल्या काळात बघा, भारतात परंपरा होती, साधा मोगऱ्याचा गजरा नवरा घेऊन यायचा. किती रुपयाचा यायचा. हो. अख्खं कौटुंबिक सौख्य त्यावर उभं राहायचं. हं, हं, हं. तुमच्या घरात लहान मुलं असतील, खाऊ. त्यांच्यासाठी चुरमुरे घेऊन जा. हं, हं, हं. खूप पैसे लागतात का? नाही लागत. पण त्यांना कुठेतरी आपले पप्पा किंवा आपली मम्मी येईल, ते काहीतरी आपल्यासाठी आणत असतात. हा जो भाव असतो आणि त्यातून ते तुमची वाट पाहत असतात. तर ते घरातील वातावरण समृद्ध होतं आणि घरातील वातावरण समृद्ध झालं की रिलेशनशिप उत्तम चालते. बरोबर. मुलांक 8 बाबतीत? मुलांक 8ला थोडा संघर्ष आहे, कारण की शत्रू ग्रह येतात. रवी आणि शनी हे 2 संपूर्ण शत्रू ग्रह आहे. परंतु 8 स्वतःच्या परिश्रमाने शनिदेव कर्मप्रधान प्रवृत्तीने यश मिळवतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. आरोग्याची काळजी घेणं देखील गरजेचं आहे, कारण यावर्षी शनिदेव वर्षभर जलतत्वात राहणार आहे आणि एकमेव ग्रह आहे की जे वर्षभर एकाच राशीत राहणार आहे. हं, हं, हं. त्यामुळे जलतत्वासंबंधात आजार येण्याची शक्यता अधिक निर्माण होते आणि 8 असणाऱ्या व्यक्तीने आरोग्य जपणं हे अत्यंत आवश्यक आहे. ओके, ओके. त्यांचं रिलेशनशिप सर्वसाधारण सकारात्मक राहील आणि काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील. काही उपाय करा जे तुम्हाला सांगितले आहे. कुटुंबांमध्ये सुख आणि समृद्धी नांदली पाहिजे, हेच आपलं ऋषीमुनी सांगून गेले आहे. मग त्यासाठी थोडंसं नमतं घ्यावं लागलं तर घ्या. प्रेमाने राहा, कारण प्रश्न निर्माण होणार आहेत आणि विसंवाद सुरू झाले घरात, तर हे वाक्य आठवून घ्या आणि घरात आनंदी राहा. हं. त्यातच आयुष्याचं पूर्णत्व सामावलेलं आहे. बरोबर. मुलांक 9 बाबतीत? मुलांक 9 करिअरच्या दृष्टीने ब्राईट. हो. उत्तम करिअर करतील, उत्तम प्रगती करतील. एक्साइटमेंट येऊ शकते, बीपी
सारखे प्रश्न किंवा ब्लडशी रिलेटेड प्रश्न निर्माण होऊ शकतात. छोटे मोठे अपघाताचे योग आहेत. वाहन सांभाळून चालावं, स्वतःची काळजी घ्यावी, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी. दिवसातून विशिष्ट वेळ कुटुंबासाठी काढून ठेवा. मग तुमची रिलेशनशिप चांगली राहील, कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. कारण मुलांक 9 असणारी व्यक्ती सतत कार्याकडे लक्ष देऊन असते, तर त्यांनी थोडं कुटुंबाकडे लक्ष द्यावं. कुटुंब तुम्हाला नेहमीच सहकार्य करत असते. एक गंमत आहे बरं का, मुलांक 9 असणाऱ्या व्यक्तींना जोडीदार हा खूप सांभाळून घेणारा भेटतो. अरे बापरे. तर त्यांना सांभाळून घेतो, समजून घेतो, जुळवून घेतो. पण हे त्यांच्या कामात मग्न राहतात. त्यामुळे ह्यांनी जर थोडा कुटुंबासाठी वेळ काढला, त्यांना कौटुंबिक सौख्य देखील उत्तम मिळेल, करिअर ब्राईट आहे. तर 9 मुलांक या व्यक्तीने या वर्षात प्रगती करावी, आनंदी राहावं, सुखी राहावं. धन्यवाद मॅम, तुम्ही इथं आला, आमच्या ऑडियन्सला एवढं मार्गदर्शन केलं, एवढं सुंदर प्रकारे मार्गदर्शन केलं. त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. तुमचं देखील खूप खूप धन्यवाद. तुमचा सगळा ऑडियन्स हा खूप सकारात्मक आहे. मागच्या वेळी मी कमेंट वाचल्या होत्या. खूप सकारात्मक कमेंट होत्या. यावर्षी देखील आता सगळ्यांनी आपापल्या मुलांकाप्रमाणे आपापलं भविष्य बघावं. तुम्ही तुमच्या मुलांकाशी किती रिलेट केलं ते कमेंट करावी, की माझा मुलांक 4 आहे. मी माझ्या मुलांकासोबत रिलेट केलं. हे सर्व कमेंट करावी, म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुम्ही जे परिश्रम करता आहात लोकांपर्यंत उत्तम ज्ञान पोहोचवण्यासाठी, त्यात तुम्ही यशस्वी व्हावं आणि तुमचं चॅनल समृद्ध व्हावं, या शुभेच्छा. धन्यवाद मॅम, तुमचं मनापासून खूप 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 धन्यवाद. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पॉडकास्ट जर चांगला वाटला तर तुमच्या मित्रपरिवारांना जेवढं जास्त होईल तेवढा हा पॉडकास्ट शेअर करा. जेवढं जास्त हा पॉडकास्ट लोकांपर्यंत पोहोचेल तेवढं त्यांना नॉलेज भेटेल. तर ह्या पॉडकास्टला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच.